बदलते जीवन भाग एक या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. चला तर आता आपण बघूया ग्रामीण विकास. भारतात 1961 मध्ये 82% लोक हे ग्रामीण भागात राहत होते. तर 1971 मध्ये हे प्रमाण जवळ-जवळ 80.1% होते. आणि अन्नधान्य व अन्य कच्चा माल यांचं उत्पादन करून शहरांची गरज भागवणं, शहरातील औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवणं, नैसर्गिक साधन संपत्तीची देखभाल करायची, या सगळ्या गोष्टी ग्रामीण भाग आजवर करत आहे आणि आजवर करत आलेला आहे. त्याच्यामुळं आर्थिक व्यवसायांचा विकास करणं आणि सामाजिक गरजा आणि सुविधांचा विकास करणं हे सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोनातूनच हे सगळे बदल घडवून आणणं ही 3 महत्वाची आव्हानं ही ग्रामीण विकासा संदर्भामध्ये आहे. जमीन सुधारणा आणि जलसिंचन प्रकल्पास गती देणं हे आवश्यक आहे. आता आपण बघूया सामाजिक गरजा आणि सुविधा. तर सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याच्या सोयीकडे प्राधान्यक्रमानं लक्ष देणं हे गरजेचं आहे. पिण्याच्या पाण्याची बारामाही सोय करणं, स्वच्छतागृह, झाकलेली गटारं, अरुंद रस्ते, अपुरे विद्युतीकरण, औषधोपचारांची गैरसोय या प्रश्नांनी ग्रामीण भागाला आज सुद्धा वेढलेला आहे. हे सगळे प्रश्न तिथं अजूनही उद्भवत आहेत. मग प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या दर्जेदार अशा सोयींची उपलब्धता आणि मनोरंजन केंद्र आणि वाचनालयांची कमतरता याच्यामुळं ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आता भारत सरकारच्या पहिल्या पंचवार्षिक योजनांमध्ये चारही पंचवार्षिक योजनांमध्ये समूह विकास योजनेला महत्वाचं स्थान होतं. महाराष्ट्र राज्यानं या योजनेच्या अंतर्गत प्रभावी अशी कामगिरी केली होती. तसंच 1962 मध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद स्थापना करण्यात आल्या. कोणत्या? जिल्हा परिषदा. आणि 1970 ते 71 मध्ये महाराष्ट्रामध्ये सकस आहार योजना ही सुरू करण्यात आली. व त्याच्याबरोबरच विहिरी खणणं, नळावाटे पाणी पुरवठा करणं यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना ही सुरू करण्यात आली. आणि मग 1971च्या अखेरला 1677 मध्ये छोट्या पाटबंधाऱ्यांची कामं ही पूर्ण करण्यात आली. आता पुढे बघूया ग्रामीण विद्युतीकरण. तर ग्रामीण भागामध्ये आणि त्याच्या विकासासाठी विजेची नितांत गरज असते. शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वयंचलित पंप चालतात. दूध, अंडी यासारखे नाशवंत पदार्थ टिकवणं, फळं, भाजीपाला टिकवणं, खत प्रकल्प चालवणं, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री प्रकाश असणं, पंखा, दूरदर्शन या यंत्रासाठी वीज लागतेच लागते. आणि भारतामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये 3000 खेड्यांचं हे विद्युतीकरण झालं होतं. आणि 1973 मध्ये हा आकडा 1,38,646 खेड्यांपर्यंत पोहोचला. आणि 1966 पासून पंप, कूपनलिकांना अधिक वीज देण्याची योजना ही आखण्यात आली. बरोबर. आणि मग 1969 मध्ये ग्रामीण विद्युतीकरण निगम हे स्थापन करण्यात आलं. मग याच्यातूनच आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ग्रामीण विद्युतीकरण सहकारी संस्था ह्या अस्तित्वात आल्या. आता पुढचा मुद्दा बघूया, औद्योगिक विकास. ग्रामीण औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ग्रामोद्योग नियोजन समिती स्थापन करण्यात आली. आणि 1972च्या अखेरच्या पर्यंत या योजनेमध्ये
जवळजवळ 1,06,000 लोकांना रोजगार मिळाला. आणि ग्रामीण भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या विशेष बुद्धिमान विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असं शिक्षण देण्यासाठी मग महाराष्ट्र शासनानं सातारा, औरंगाबाद, नाशिक, चिखलदरा येथे विद्यानिकेतन या वसतिगृहयुक्त माध्यमिक अशा शाळा काढल्या. पुढे बघूया, कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये राहुरी, अकोला, परभणी, दापोली येथे कृषी विद्यापीठ सुरू करण्यात आली. आणि महाराष्ट्रानं शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची नोंद घेऊन युनेस्कोने 1972 मध्ये साक्षरता प्रसार हा गौरवाचं आंतरराष्ट्रीय पारितोषिक हे महाराष्ट्राला दिलं. मग अशा रीतीनं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुरुवातीला आलेल्या सगळ्या अडथळ्यांवर मात करून भारतानं विकास साधायला सुरुवात केली. आणि पुढील आता आपल्या धड्यामध्ये, आपल्या पाठामध्ये आपण असाच अन्य क्षेत्रातल्या काही प्रगतीचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग त्याच्या अगोदर इथे एक फीत दिसते तुम्हाला बघा, ग्रामीण समुदाय आणि नागरी समुदाय. तर त्याच्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. मी इथं वाचून नाही दाखवते, तर तुम्ही काय करायचंय, वाचायचंय आणि हा रकाना संपूर्णपणे आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नोंद करायचंय. पुढे जाऊया, आपण काय शिकलो या संदर्भामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. जवळजवळ 4 तुम्हाला दिलेले आहेत. कुटुंब संस्था, दुसरं आहे जयपूर फूट तंत्रज्ञान, तिसरं आहे शहरीकरण आणि चौथा आहे बदलतं आर्थिक जीवन. चला तर मग पुढे जाऊया. आता आपण पुढच्या आपल्या विभागामध्ये अजून काय काय आपल्याला माहिती मिळणार आहे आपल्या भारताबद्दल. चला.